नमस्कार बहिणींनो, तुमच्यासाठी आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. या आठवड्यात तुमच्या खात्यात एकत्र 3,000 रुपये जमा होणार आहेत. पण दुसरीकडे एक धक्कादायक बातमी देखील आहे. तब्बल 66 लाख अर्ज बाद झाले आहेत. नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण? तुमचे नाव पात्र यादीत आहे का? चला सविस्तर जाणून घेऊया. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आली आहे एक मोठी खुशखबर. सरकारकडून आता पात्र महिलांच्या खात्यात एकदम 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण थांबा, सगळ्यांनाच हा लाभ मिळणार नाही. ई-केवायसी नंतर सरकारने मोठी छाननी केली आणि तब्बल 66 लाख अर्ज थेट बाद करण्यात आले आहेत. म्हणजेच आता फक्त 1,77,00,000 महिलांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्च आणि एप्रिलचे हप्ते एकत्र येणार असल्याने महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होऊ शकतात. मग तुमचं नाव पात्र यादीत आहे का? पैसे नेमके कधी येणार? आणि सरकारने कोणत्या महिलांना अपात्र ठरवलं? या व्हिडिओमध्ये आपण सगळी लेटेस्ट अपडेट अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 66 लाख अर्ज बाद, मोठे फेरबदल. मित्रांनो, सरकारने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जांची कडक छाननी केली आहे. यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. 66 लाख अर्ज बाद. अनेक कारणांमुळे, जसे की चुकीची माहिती किंवा अपूर्ण कागदपत्रे, यामुळे 66 लाख महिलांचे अर्ज कायमचे बाद करण्यात आले आहेत. गळती रोखली. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा 10,000 कोटींचा अतिरिक्त भार वाचला आहे. पात्र लाभार्थी. आता केवळ 1,77,00,000 पात्र महिलांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे. 3 महिन्यांचे हप्ते एकत्र मिळणार. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या बातमीकडे. ज्या महिला पात्र ठरल्या आहेत त्यांच्यासाठी लॉटरी लागलीये. मार्च आणि एप्रिलचे हप्ते. प्रशासकीय कामांमुळे रखडलेले मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे हप्ते आता एकत्र दिले जाणार आहेत. 3,000 रुपये खात्यात. दरमहा 1,500 प्रमाणे 2 महिन्यांचे मिळून एकूण 3,000 रुपये याच आठवड्यात तुमच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. मंत्रिमंडळ बैठक. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकते आणि त्यानंतर लगेच वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. धन्यवाद. तुमचे पैसे येणार की नाही कसं तपासाल? तुमचे 3,000 रुपये येणार की नाही हे पाहण्यासाठी या गोष्टी नक्की तपासा. 1. तुमची ई-केवायसी पूर्ण झाली आहे का? 2. तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक म्हणजे आधार सीडिंग आहे का? 3. नारी शक्ती दूत ॲप किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा अर्जाचा स्टेटस अप्रूव्ड आहे की नाही ते चेक करा. तर बहिणींनो, ही होती लाडकी बहीण योजनेची लेटेस्ट अपडेट. जर तुम्हाला तुमचे पैसे मिळाले किंवा काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. अशाच सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.